या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 13 मधून श्रीमती प्रतिभाताई सुनील मुदगळ यांना उमेदवारी देण्याची जनतेतून मागणी होत आहे. विकास कामे, प्रामाणिकपणा आणि जनतेशी थेट संपर्क या त्रिसूत्रीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताई सुनील मुदगळ या प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. माझा प्रभाग माझे ध्येय या संकल्पनेतून त्या नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासाचे राजकारण करत आहेत. पाथरूड चौक, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिभाताई मुदगळ या पदवीधर असून त्यांनी विविध सामाजिक व प्रशासकीय समित्यांमध्ये काम केले आहे. त्या यापूर्वी विधी समिती, जिल्हा नियोजन समिती, महिला व बाल कल्याण समिती तसेच अपंग व बालकामगार समितीच्या सदस्य राहिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाशी संबंधित संस्थांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. खराब गटारे व ड्रेनेज दुरुस्ती, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, स्वच्छता मोहिमा तसेच महिलांसाठी सुरक्षित व सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता अभियान, गरजू नागरिकांना मदत असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सबका साथ सबका विकास या विचारधारेतून त्या काम करत असून नागरिकांचा विश्वास त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद देणे, निधीचा पारदर्शक वापर आणि सातत्यपूर्ण विकास कामे हीच आपली खरी ताकद असल्याचे प्रतिभाताई मुदगळ यांनी सांगितले. प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव उपलब्ध असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ आणि युवकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत प्रतिभाताई मुदगळ यांची उमेदवारी विशेष लक्षवेधी ठरत आहे. मुदगुल सरांनी आमचे सगळे कामं करून दिले आणि वेळोवेळी कचऱ्याची गाडी येते, पाण्याची सोय केल्या, आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांनाच मत देणार, त्यांनाच तिकीट मिळावं अशी इच्छा आहे आमची. आता मला पाईपलाईन जैसे नाली, लाईट, पाणी जैसे का मुदगल तिकीट त्यांना मिळावं. हा वसूल वस्तूने मला तिकीट इస్తే मला एका पाणी जाईल माझी बरोबर ना. ఇప్పుడు దగ్గర చేసింది పనులు, చేంబర్ మెంబర్ పని నల్లిది పైన దాకుండా ఇప్పుడు వస్తాయి మాకి. లైట్లు చేసింది, లోపల లైట్ జోడాసి ఇచ్చింది. మాది ఏం నడే అర్థానికి వస్తుంది అమ్మ आवडाक इच्छार तिकीट. प्रभाग क्रमांक 13 प्रतिभा मुदगल यांनी बापूजी नगर मध्ये रस्ते, पाण्याची सोय सगळं काही वेळेवर केलेलं आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देऊ. त्यांना भाजपचं तिकीट मिळावं हीच आमची विनंती. काय काय कामं केलेत? रस्त्यासाठी केले, अडी अडचणीला आम्हाला पडले, पाण्याची सोय केली, सगळं काही केले त्यांनी. प्रभाग क्रमांक 13 प्रतिभा मुदगुलनं आम्हाला पाण्याची सोय केलेली आहे काही येता 5 वर्षात आणि भाजपने तिकीट त्यांना द्यावं आमची अशी आहे. काय काय कामं केले 5 वर्षात? नळ दुरुस्त, लोकांना पाण्याची सोय, डरनेस सगळं केले त्यांनी. अडचणला येते होते, धावून येतात त्या अडचण. पुन्हा निवडून देणार का? हो देणार की, अवश्य देणार आम्ही. आम्ही त्यांनाच मत देणार. नमस्कार, मी प्रतिभा सुनील मुदगल. यावर्षी
येणाऱ्या निवडणुकीसाठी मी इच्छुक उमेदवार प्रभाग 13 मधून इच्छुक उमेदवार आहे. गेल्या वर्षी म्हणजे गेल्या टर्ममध्ये 2017 साली मी जास्तीत जास्त मताधिक्याने प्रभाग 13 मध्ये निवडून आलेले आहे आणि निवडून आल्यानंतर मी जे निवडून येण्यापूर्वी जे लोकांना आश्वासन दिलं होते की मी समाजात आपल्या प्रभागात जास्तीत जास्त कामे करून विकास कामे करून आणि त्या पद्धतीने मी या माझ्या 5 वर्षात संपूर्णपणे विकास कामे केलेले आहेत. प्रभाग 13 मध्ये विशेष करून लोधी गल्लीमध्ये आणि महात्मा फुले झोपडपट्टी इथे कोणताच विकास कामं झालेली नव्हती. त्या अनुषंगाने मी पूर्ण या दोन्ही भागामध्ये ड्रेनेज लाईन, नळाची पिण्याची पाईपलाईन आणि रस्ते हे पूर्णपणे 2 कोटीमध्ये हे कामं केलेले आहेत. तसेच पंचमुखी हनुमान इथे पदपथ प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुदगल बागेजवळ रस्ते, पातूर चौक येथील रस्ते, पुन्हा अशोक चौक, कर्णिक नगर या ठिकाणी माझे कमीत कमी 5 वर्षात 7 कोटीची कामे झालेली आहेत. आणि या अनुषंगाने आणि विशेष करून सोलापुरात जेव्हा बाग विकासाची जी स्कीम चालू होती गेल्या हरित क्रांतीमध्ये, त्या ठिकाणी मी माझ्या प्रभागातील मुदगल बागेवर जास्तीत जास्त जोर देऊन आमची बाग या बाग विकासामध्ये घेतली जावे यासाठी मी प्रयत्न करून मुदगल बागेचं काम देखील मी करून घेतलेलं आहे. आणि आता जर यापुढे संधी दिलं तर मी प्रभागामध्ये आपल्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील, ज्या राहिलेल्या समस्या आहेत त्या पुन्हा सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यासाठी मला पक्षावर विश्वास आहे की पक्ष माझा विचार करेल आणि मला ही संधी पुन्हा देतील, जेणेकरून मी माझ्या प्रभागाचा पुन्हा एकदा विकास करू शकेल.